आहे आणि इथून मात्र स्वतः संघ मालक विलास कातकरी यांच्या पारीचा अंत झालाय. तिसरा धक्का लागतोय दगडूशेठ 11 घोलवाडी संघाला. फलंदाज क्रमांक 3 बाद होत आहेत. सागर नाईक येतोय. आजच्या दिवसामध्ये थोडीशी चांगली कामगिरी झाली आहे, परंतु आज मात्र या उल्लेखनीय सामन्यामध्ये तो कशा पद्धतीनं या मॅचकडे पाहणार आहे, त्याचा खेळ कसा असेल हे पाहायला मिळेल. परंतु चेंडू संपले तब्बल 4 बॉल 3 विकेट आणि 1 सफलता. सागर आलाय त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडला सुहासला आपण पाहताय. जो खेळाडू येतोय तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, षटकार चौकार लगावण्याचा फक्त प्रयत्न केला जातोय. परंतु सिंगल आणि डबल या धावा सुद्धा क्रिकेटमध्ये महत्वाच्या आहेत. एखादी चुकी क्रिकेटमधून तुम्हाला अगदी त्या स्पर्धेमधून बाहेर घेऊन जातीये, तर एखादा चांगला खेळ तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवतोय. परंतु इथून मात्र 2 धावा आल्या, 5 बॉलचा खेळ संपतोय आणि धावा संख्या 3. स्टेप आउट झालेत, बॅटच्या मधोमध आलाय आणि सरळ आपण पाहू शकाल डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. या वेळेला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिलाय दस्तक आणि स्वर्गीय दिबा पाटील स्टँडला स्पर्श करणारा हा येतो आदिवासी प्रीमियर लीग मधील षटकार. तीन विकेट गेल्यानंतर असं वाटलं होतं कदाचित धावा येतील नाही येतील, अगदी बॅकफुटला जाईल का संघ बॅटिंग करणारा घोलवाडी संघ. परंतु सागर नाईक जसा मैदानामध्ये आला तसा धावांचा अंकुश अगदी वाढताना पाहायला मिळाला आणि धावा संख्या तब्बल 2 बॉल मध्ये त्याने 8 धावा जमवल्या. 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. धावा संख्या आहे ती तब्बल 1 षटक संपलं. पॉवर प्ले 1 रिस्ट्रिक्शन पाबंदी जर आपण पाहिली तर 30 यार्डचं षटक, मांडंटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर धावा संख्या जमली ती 9 धावा संख्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा संख्या तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतोय संतोष. संतोष यांचा पहिला बॉल अप्रतिम डिलिव्हरी पडल्यानंतर पॅरलर यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावलाय आणि त्यानंतरचा येणारा हा मात्र डॉट बॉल. पहिला बॉल डॉट. षटक क्रमांक 2 सुरू झालाय. पॉवर प्ले 2 पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना जर तुम्ही पाहिली असेल तर अगदी मग 3 क्षेत्ररक्षक आता तुम्हाला बाहेर पाहायला मिळतील. एक आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये एक लॉंग ऑन आणि दुसरा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये. यावेळेला टॅप करतायत, सिंगल मिळेल. ऑन साइडला शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहू शकाल आणि एक सिंगल प्राप्त केली जाते. सिंगलच्या बरोबरीनं दुहेरी अंकामध्ये धावा संख्या 10 या अंकावर. फटका आपण पाहिला असेल, अप्रतिम स्ट्रोक आलाय. काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये येतोय 4 धाव्यांसाठी. चौकार पाहायला मिळाला. 4च्या बरोबरीने धावा संख्या तब्बल 14 या अंकावर तुम्हाला पाहायला मिळेल. 1 फॉर 14 रन्स पाहायला मिळतील. 14 रन स्कोर कार्डवर सागरचा चांगला खेळ सुरू आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. त्याला माहिती आहे धावा महत्वाच्या आहेत. धावा कशा येऊ दे, सिंगल डबल वाईट एक्स्ट्रा धावा धावून घेऊ दे, चौकार षटकार, प्रत्येक धावेचं महत्व त्याला माहिती आहे आणि या मॅचचं महत्व दोन्ही टीमला माहिती आहे, दोन्ही संघाला माहिती आहे. कर्णधार आणि संघ मालक या दोघांनाही माहिती आहे.
आणि अशा परिस्थितीमध्ये मग दोन्ही टीमचा खेळ शेवटपर्यंत नक्कीच चांगला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या वेळेला एज घेतली, क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल, शॉट फाईन लेग. गोलंदाजानं चकवलं, फसवलं, जाल्यामध्ये अडकवलं बघा. कारण चेंडू अगदी खेळपट्टीच्या मधोमध डीप मध्ये ठेवला, थोडस मिश्रण केलं आणि त्याच्यावर फसलंय. थोडीशी लेट बॅट फिरली, एज लागली आणि इथून मात्र झेल टिपलाय आणि सागर जो चांगला खेळ करत होता त्याच्या पारीचा झाला अंत. फलंदाज बाद. अपील पाहायला मिळतं, लेग बिफोर द विकेटचं अपील पाहायला मिळालंय, परंतु रनआउट साठी रेफर केलंय बघा. तिसरे पंच विजय बालाजी सरांना आपण पाहू शकाल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत एक उत्कृष्ट क्रिकेटर, आजही त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु नॉन स्ट्राईक एंडला खेळपट्टी आणि क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलीत की नाही हे पाहिलं जाईल. फलंदाज सेफ आहे, डिसिजन पेंडिंग तुम्हाला पाहायला मिळेल. साईप्रीत लाईव्ह स्क्रीनवर फलंदाज सेफ असेल, नॉट आउट आहे. डॉट बॉल, कारण युटर्न घेतला, रन साठी सरसावले होते परंतु नकार दिल्यानंतर युटर्न घेतला आणि पुढचा बॉल डॉट आलाय. षटक इथून संपलं जाते. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 7च्या सरासरीनं पहिल्या षटकामध्ये आल्या 9, यामध्ये 5 आल्या, एक विकेट संतोषला मिळाली आणि धावसंख्या 14. तिसरं षटक इथून घेऊन येताना बॉलिंग मार्कवर तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळेल. आदिनाथ जाधवला आपण पाहताय. आदिनाथ जाधव हा गोलंदाज सज्ज होईल, रिव्हर साइड एंड कडून बॉलिंग करण्यासाठी तैनात आहे. आणि समोर मात्र डावखुराचा बॅट्समन पाहायला मिळेल. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करताना आपण पाहू शकाल. आमचे कॅमेरामन अगदी तुम्ही पाहिलं असेल, खूप चांगली कामगिरी निभावत आहेत बघा दोन्ही कॅमेरामन आमचे. त्यांचं स्वागत करूया आपण. या वेळेला शॉट फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षकच्या वरून खेळले, फुलटॉस बॉल होते आणि संपादन करतील लॉंग स्टॉपला मागे 4 धावा. कशा पद्धतीचा खेळ असेल. बॅट्समन आहे सुहास यांचा हा फटका थावा देऊन जाईल की झेल टिपला जाईल. अगदी फ्लेक्स बॅनरच्या समोर मात्र झेल टिपलाय. चौकार आल्यानंतर कुठेतरी शांत संयमाने खेळणं गरजेचं होतं, परंतु मोह आवरू शकला नाही या फटक्यावर. चेंडू बराच उंच उडाला, उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा झाला गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कल्ले संघाला. आणि इथून मात्र गोलवाडी संघाचा आणखी एक फलंदाज तंबूची आश्रय आला.
चांगला बॉल सन्मान दिलाय. मिडऑफ मध्ये आपण पाहताय एक सिंगल मिळेल आणि या सिंगलनं आता धावसंख्या गोलबडी संघाची पोहोचली ती 19 अंकावर. फटका चांगला आहे. अप्रतिम स्ट्रोक, लांब उंच. आले आले आपल्या बॅटचा फेस खोललाय, आपली ताकद दाखवली आणि लांब उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, फेरी हुई उंगलिया. अगदी आपण पाहिलं तर जादुई गोलंदाजी, फिंगर रोल पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवर फटका एक्झिक्यूट करू शकले नाही. कारण ज्या वेळेला डावखुरी हाताचा गोलंदाज असतो त्याच्या समोर तुम्ही प्रॉपर खेळणं, एखादा फटका षटकार येऊ शकतो, परंतु त्यानंतर तो कमबॅक करतोय आणि तेच पाहायला मिळालं. एक तेरी तो एक मेरी. पहिला डाव आपण पाहिला षटकार बॅट्समन, दुसऱ्या डावावर विकेट गोलंदाज आणि इथून मात्र आणखी एक फलंदाज बाद. या मॅच मध्ये गोलवाडी संघाला धावा जमवाव्या लागतील किंवा या धावा अगदी एक चांगलं फायटिंग टोटल या मॅच मध्ये करावा लागेल. षटक 3 पूर्ण झाली, 18 बॉलचा खेळ संपलाय आणि गोलवाडी संघ पोहोचलाय तो कल्ले संघाच्या अगेन्स्ट 25. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथं आता तोच सिद्धांत, तोच मंत्र आणि तेच आता तुम्हाला करावं लागणार या दोन्ही बॅट्समनला. कारण कल्ले टीमची गोलंदाजी तर सुरेख सुरू आहे, फिल्डिंग चांगली चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये घोलवडी संघाला आता एक चांगला खेळ करावा लागेल. 50 पर्यंत जर पोहोचला तर या मॅच मध्ये एक चुरस आणि शेवटपर्यंत हा सामना अप्रतिम असणार आहे, यात तिळमात्र शंका नाहीये. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पडल्यानंतर डॉट आलाय. पंच सांगतायत चांगल्या बॉलची समाप्ती आणि सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 26 या अंकावर. षटक 4 सुरू झालंय. सचिन सवारला आपण पाहताय. सचिन सवार यांचा पुढचा बॉल. आता मात्र थोडीशी संबरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिला बॉल थोडासा उचली, आत्ताचा बॉल आपण पाहिलं तर थोडासा खाली राहिला, लो राहिला आणि त्यानंतर येणारा आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू खेळतोय बॅट्समन आहे अनंत कातकरीला आपण पाहतो. त्याच्या जोडीला अनिल कातकरी 9व्या क्रमांकावर. 7 फलंदाज बाद झालेत. जाग्यावरून खेळणं, स्टेप आउट करणं खूप महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही जाग्यावरून खेळताना चेंडू तुमच्या समोर येणार नाही, गोलंदाज सुद्धा डॉट बॉल टाकण्यासाठी, विकेट घेण्यासाठी सज्ज असतो. अशा परिस्थितीमध्ये फुटवर्कचा वापर, शरीराची हालचाल, स्टेप आउट होणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं. ते जर केलं तर धावा नक्की येतील. इथून मात्र तेच करण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे काय जबरदस्त डाईव्ह, अप्रतिम एफर्ट, 100% योगदान. कारण या मॅचचं महत्व अक्षय 11 कल्ले संघाला माहिती आहे. जिंकलात
तर सुपर 10 हरलात तर प्रवास थांबला जाईल. दोन्ही टीम साठी करो या मरो अगदी या मॅच मध्ये खूप महत्वाचं राहणार आहे. दोन्ही टीमला तितकाच चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही टीमला मिड विकेट मध्ये खेळताय. टीम मधून क्षेत्ररक्षक येत आहे. थोडंसं फंबल परंतु बॅकअप मिळालाय. एक सिंगल मिळाली वेगानं आणि या सिंगलनं धावसंख्या आता पुढे सरकली 28 या अंकावर. 28 ऑन अ बोर्ड पाहायला मिळतील. 28 धावसंख्या अद्यापर्यंत या षटकामध्ये आपण पाहू शकाल. पुढचे बॉल कसे असतील यावेळेला. खेळलाय फटका चांगला परंतु फटक्यामध्ये ताकद सुद्धा होती, दमखम होता. क्षेत्ररक्षकानं उडी मारली, प्रयत्न सुरेख केले, हाताला स्पर्श झाला बॉल आणि त्यानंतर बॅनरवर पडलाय. तिथून इशारा आला आमच्याकडे, इट्स अ 6 रन. दगडूशेठ 11 घोलवाडी टीमचे संघ मालक विलास कातकरी, अक्षय 11 कल्ले टीमचे संघ मालक रमेशजी वाघे, त्यानंतर स्वराली 11 पोंजे टीमचे संघ मालक स्वप्नीलजी वाघमारे, दिनेश वाघमारे आणि दर्शन 11 कल्ले टीमचे संघ मालक सोनू वाघमारे. या सर्वांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद मानतोय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या संघ मालक म्हणून ज्यांनी आपली एक चांगली ओळख संघाला पुरस्कृत केलाय, अगदी त्यांनी सहकार्य केलाय. त्यांचं आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर येतोय संतोष पवार. संतोष पवार आलाय. अनिल कातकरी स्ट्राईक वर येतोय. धावसंख्या आहे ती आता थांबली आहे 34 अंकावर. शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये गोलवाडी संघ किती धावा जमवेल. पहिली सिंगल शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक सिंगल आली पहिल्या बॉलवर. एक सिंगल न धावसंख्या 35. येणारे 5 बॉल आणि त्या 5 बॉल मध्ये आता किती धावा जोडल्या जातील. ए त्या बॅनर वरती कोण चढलाय. ओके ओके, आपले बॅनरवाले बंधू आहेत ते काम करता येते, कारण सकाळी थंडीमध्ये सर्व बॅनर लावलेत बघा. खूप मेहनत त्यांनी घेतली. रात्री असेल सकाळी असेल, काही रात्रभर पूर्ण रात्रभर काम करत होते, कारण काही बॅनर्स आपण पाहिले तर थोडेसे लूज पडलेत आणि अगदी अचूक कामगिरी राजदादा इंगले असतील त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आणि साऱ्या गोष्टी केल्या जात आहेत बघा. प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती. गोलंदाज आक्षेप घेतलाय. ओके, चला तिसरे पंच या आपण स्क्रीनवर. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल आपण पाहता. अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा मिळतील टीम गोलवाडी संघाला. 2च्या बरोबरीने धावा संख्या आहे ती 37 अंकावर. 37. एकात मोठा बिगिड येणं महत्वाचं आहे. एकाद मोठा फटका आला 45-50 पर्यंत पोहोचणं सुद्धा तितकं अनिवार्य असेल. षटक शेवटचा आणि त्यामधील 4था चेंडू सुद्धा आपण पाहिलाय संपलाय आणि तो मात्र डॉट आलाय. शेवटची अंतिम आता 2 बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. 2 बॉल. त्या 2 बॉल मध्ये बॅटिंग करणारा दगडूशेठ 11 घोलवाडी संघ किती धावा जमवतोय. शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला जातोय. एक सिंगल मिळेल परंतु दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये. सिंगल न धावा संख्या आता 38. शेवटचा अंतिम बॉल. षटकार आला तर 44, चौकार आला तर 42. विकेट सिंगल की डबल शेवट कसा असेल दोन्ही टीम कडून
गोलंदाजी करणारा संघ गोलंदाज संतोष, दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा सलामीवीर अगदी यावेळेला आपण पाहू शकाल झेलची संधी, आणखी एक झेल आणि इथून मात्र शेवट गोड झालाय अक्षय 11 कल्ले संघाचा आणि बॅट्समन मात्र आपण जर पाहिलं असेल बाद झालाय आणि इथून संघ अडचणीमध्ये राहील का गोलवाडी संघ. कारण धावा मी म्हणे फारशा हव्या तशा जमल्याने 30 बॉल संपले, पूर्वार्ध संपला आणि 30 बॉल मध्ये 5 षटकांमध्ये जमवल्या ती 38 धावसंख्या. 30 बॉल मध्ये करायचे 39 अक्षय 11 कल्ले टीमला. कोण असेल सुपर 10 मध्ये जाण्यासाठी दावेदार, कोण जाईल सुपर 10 मध्ये, कुणाचा प्रवास थांबेल संपेल हे नक्कीच तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये ऐकायला आणि पाहायला मिळेल. परंतु आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राही स्पर्धा आदिवासी पनवेल तालुका आणि त्यांची ही प्रीमियर लीग वर्ष दुसरं पर्व 2 आणि त्यामध्ये पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये सर्व आमच्या खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं, सर्व आमची आयोजन कमिटी असेल, समालोचक, स्कोरर, गुणलेखक, लाईव्ह डीजे आणि सर्व आपला दर्दी प्रेक्षक, त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष असं स्वागत. नेक्स्ट आवाज असेल गुलशन पाटील यांचा, परंतु तत्पूर्वी आमच्या करंजडे गावातील एक डॅशिंग व्यक्तिमत्व दिनेश दादा शेलार यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. येणारी 30 बॉल 5 षटकं आणि करायचे त्या तब्बल 39 धावसंख्या. कोण जाईल सुपर 10 मध्ये, कुणाचा प्रवास थांबेल, अगदी थोड्याच वेळामध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. यस, आपण कुठेही जाऊ नका, आपण ऐकत राहा पुन्हा एकदा गुलशन पाटील यांना. थँक्यू सो मच. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा हार्दिक स्वागत. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं तुम्ही पाहताय. शानदार जानदार आयोजन देखील तुम्ही पाहताय. चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील साकारताना आज 4 संघांना तुम्ही पाहिलंय. त्यामध्ये आता अंतिम पात्र हे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतात, जे आज स्वप्न घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. परंतु त्या संघाचं स्वप्न कशा रीतीनं पूर्ण होईल हे मात्र त्यांच्यावर असणार आहे. कारण की मैदानाच्या आतमध्ये त्यांना खेळ दाखवणं गरजेचं आहे. ज्या आत्मविश्वासानं अगदी पाहायला गेलं तर ऑक्शन 16 मध्ये प्रत्येक खेळाडूला घेतलं गेलंय. चला बॉल द्या. चला आयोजक करते आपण पण लक्ष द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये काय हवंय. सलामीची जोडी दाखल झाल्या. विचार केलं तर ऑक्शन 16 मध्ये तब्बल 260 नावं होती आणि त्या 260 मधना हा जे खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न अगदी आदिवासी पनवेल प्रीमियर लीग खेळणं होतं. आज या खेळाडूंचं स्वप्न पूर्ण झालंय. परंतु अद्यापपर्यंत जर मी तर म्हणेन, जोपर्यंत ही स्पर्धा मात्र तुम्ही जिंकत नाहीये ना, तोपर्यंत तुम्ही यशस्वीरित्यानं अगदी टेनिस बॉल क्रिकेटवर आपलं नाव गाजू शकणार नाहीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या, परंतु व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं करूया आम्ही हार्दिक स्वागत. आणि पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. मॅच होती ऑन. येणारे 30 बॉल आणि 39 धावांची गरज. लक्ष उभारलंय चांगल्या पद्धतीने. इथून पाहिलं तर दगडूशेठ 11 घोलवाडी संघानं अक्षय 11 कले या संघाच्या अगेन्स्ट. आदिनाथ जाधव तुम्ही पाहताय स्ट्राइक एंडला हा फलंदाज. धावकुऱ्या त्याचा चांगल्या ताकदीनं सातत्याने या खेळाडूची खेळी चांगली राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. गावासाठी असो, लीग मॅचेस साठी असो. यावेळेसला पहिल्याच बॉलवर लाऊडली अपील केला गेला होता. विकेटची संधी आहे, मिळेल का? परंतु नाही आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते. बॅटची कट लागली होती आणि त्याच कारणाची धाव देखील पूर्ण केली गेली आहे. विसरून चालणार नाहीये. दोन्ही संघाचे खेळाडू चांगले आहेत. कारण की खेळ अगदी पाहिलं तर 11चे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगला करू शकतात. परंतु आता कुठला संघ आज मेहनत भरपूर करेल या मॅच साठी. यावेळेसला टॅप केल्या बॉलला पॉइंटच्या दिशेने कट केलाय. अगदी पाहायला गेलं तर बॉल फरार होईल यावेळेसला सीमा पार पॉइंटच्या रिझन मध्ये हा आलाय चौकार.
अगदी तुम्ही पाहताय गोलंदाज अनिल कातकरी प्रयत्न चांगले करतोय, परंतु आता प्रयत्न शिवाय चालणार नाहीये. विकेटची शोध घेणं तेवढंच महत्वाचं राहील. दगडूशेठ इलेव्हन गोलवाडी संघाला 5 धावा धावफलकावर लागले गेल्यात. मॅनेटरी पॉवर प्लेचा हा पहिला षटक तुम्ही पाहताय. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहे. थ्रो चांगला पाहायला मिळतोय, परंतु 2 धावा मात्र रोखू शकला नाहीये फिल्डर. 2 धावा इथे पाहायला गेले तर अविनाश यादवनं पूर्ण केल्या आणि 2च्या मध्ये टीमची धावसंख्या 7 धावा धावफलकावर लागल्यात. मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्यामध्ये सर्कलचा फायदा इथून उचलताना पाहायला मिळतात अक्षय इलेव्हन कले संघाचे फलंदाज. फुल टॉस बॉल आहे. फुल टोल वसूल केलाय. स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील स्टँड मध्ये हा बॉल सीमा पार गेलाय. फार महत्वाचा राहील या मॅच मध्ये. जर इथून जिंकाल तर टॉप 10 मध्ये अगदी खेळताना पाहायला मिळाल, परंतु एक चूक तुम्ही कराल तर या स्पर्धेतनं बाहेर देखील होऊ शकतात. आणि सध्याच्या स्थितीला गोलंदाजी करतोय चूक आणि पुन्हा एकदा हा चौकार पाहायला मिळतोय. करताना काय कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. प्रत्युत्तर गोलंदाजाला देखील चांगले देणं गरजेचं आहे. का विकेट मिळवेल इथे महेंद्र वाघेची. यावेळीसला स्लॉक स्लिप फक्त बॅटवर बॉल घेतलाय, नजाकत दाखवली आणि या स्पर्धेमधील कदाचित पहिली चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज महेंद्र वाघे ठरतोय. कमालीची बॅटिंग डीजे. कमालीची बॅटिंग अद्यापपर्यंत जर पाहिली महेंद्र वाघेची कमालीची राहिल्या. 4 षटकार त्याच्या माध्यमातून संघासाठी मात्र खेचले गेले. टीमची धावसंख्या 19 धावा आहेत. राहिल्यात बॉल 24 आणि त्यामध्ये करायचे आहेत 20 धावा. आता गोलंदाजांना काउंटर अटॅक करणं गरजेचं आहे. विकेटवर विकेट्स घेणं, डॉटवर डॉट बॉल टाकणं हे फार महत्वाचं आहे. जर इथून जिंकाल तर सुपर 10 मध्ये खेळताना नक्कीच दिसाल, परंतु इथून सुपर 10 मध्ये कुठला संघ पात्र ठरला जाईल तो अगदी तुमच्या खेळावर डिपेंड असणार आहे. परंतु खेळ देखील चांगला दाखवणं गरजेचं आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका व्ही शेप मध्ये खेचलाय. अविनाश यादवनं त्या ठिकाणी मिस फिल्डिंग कृष्णा याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 2 धावा तर पूर्ण केल्या. थोडस लेझ क्रिकेट पाहायला मिळतोय दगडूशेठ इलेव्हन गोलवाडी संघाच्या माध्यमातून, कारण की जिद्दीनं खेळणं तेवढंच महत्वाचं राहील या मॅच मध्ये. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमचं 100% कमिटमेंट आणि 100% खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवणं महत्वाचं आहे. या बलिसला उडवलाय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. काव कॉर्नरला फील्ड चांगले केले आहे. या बॉलवर सिंगल मिळेल काय? यस, सिंगल मिळाली गेली आहे आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागल्यात. समीकरण मध्ये होईल थोडस बदल. 22 बॉल राहिल्यात आणि आता 17 धावींची मात्र गरज आहे. ही सलामीची जोडी का तोडली जाईल या गोलंदाजाकडून? गोलंदाज तुम्ही पाहताय रोहित कातकरी. यावेळीसला फाईन लेग रिझन मध्ये अगदी पाहायला गेलं तर शपलवून मारण्याचा प्रयत्न होता महेंद्र वाघेचा, परंतु इथून हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त डॉट बॉल घेणं देखील तेवढंच महत्वाचं राहतील दगडूशेठ इलेव्हन गोलवाडी संघाच्या गोलंदाजांना. यावेळीसला समोर व्ही शेप मध्ये खेचलाय. अगदी बॉल फरार झालाय का सीमा पार? यस, बॉल गेलाय सरळ सीमा पार. येतोय पुन्हा एकदा चौकार महेंद्र वाघे. काय शानदार खेळी राहिले या खेळाडूची. तब्बल त्याच्या बॅट मधना हा 6वा चौकार पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. जर बॅटिंग आवडली असेल या खेळाडूची ताली नक्कीच वाजवा, कारण की संधी त्याला मिळाली आणि त्या संधीचं मात्र सोन्यामध्ये रूपांतर केलं.
सातत्याने एकटा लढलाय. अगदी पाहायला गेलं तर टीम साठी 19 बॉल आणि 9 धावेंची गरज आहे. मॅच वन साइड झाली आहे. हे देखील प्रेक्षकांना इथून मात्र समजलंय, कारण की या मॅचची हवा अगदी बॅटिंग करत असताना महेंद्र वाघेनं काढली आहे. खराब फिल्डिंग. या फिल्डिंगच्या साह्यानं इथून पाहिलं गेलं तर परास्त देखील होऊ शकता. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि 200 मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती बिनबाद 32 धावा धाव फलकावर लागल्यात. 18 बॉल आणि त्यामध्ये आता इथून करायचे आहेत ते टोटल 7 धावा. का 3 षटकामध्ये या 7 धावा डिफेन्स होतील का? टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नव इतिहास मात्र आज स्वर्गीय दिवंगत दीपा पाटील क्रीडा गणावर रचलं जाईल का? ते दगडूशेठ 11 गोलवाडी संघाच्या गोलंदाजांकडून जे आत्मविश्वास पॅकरनी तुमच्यावर दाखवलं त्याच्यावर खरा उतराल का? हा देखील मोठा प्रश्नचिन्ह पडलाय. तो सातत्याने गावाला रिप्रेझेंट करत आलात, परंतु आज मात्र या लीग मध्ये तुम्हाला तुमचा खेळ चांगला दाखवणं महत्वाचं राहील. डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगलची कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न, रन विकेटची संधी आहे, धोका सावरू शकतो का? परंतु रेफर केलाय. ते तिसऱ्या पंचांकडे क्लोज डिसिजन आहे आणि आता इथून अगदी तिसरं पंच पाहतील. फलंदाज इथून रनआउट आहेत की पॉपिंग क्रीज वर मात्र सेफ आहेत. थोड्याच वेळात योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जरूर जाईल. परंतु आम्ही सर्वांचं हार्दिक स्वागत करू आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये. अगदी पाहायला गेलं तर बरेचसे फलंदाज बाद आहेत. अगदी ओ यू टी आणि इथून पाहायला गेलं तर महेंद्र वाघेचा पारीचा होता अंत. 17 बॉल आणि 6 धाब्यांची गरज आहे. भानुदास दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. भानुदास दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकावर. यावेळेसला धीम्या गतीचा हा बॉल होता. जर पहिल्या षटकापासून अशी गोलंदाजी राहिली असती ना, तर या मॅच मध्ये मी तर कुठेतरी म्हणेन की दगडूशेठ 11 घोलवाडी संघ अद्यापर्यंत असू शकला असता. परंतु अद्याप टेनिस बॉल क्रिकेट मध्ये इतिहास बनवण्याची संधी आहे या संघाकडे. 16 बॉल मध्ये आता 6 धावा डिफेन्स करायचे आहेत. यावेळेस लापा काय नचाकत बरी अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय गोलंदाज. तुम्ही पाहताय सुभाष कातकरीला. संघ जरी पाहायला गेलं तर पराभवाच्या दरवाजावर आहे, परंतु विजयाच्या दरवाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. जर फिल्डरने दिली साथ तर नक्कीच या मॅच मध्ये बॅक होऊ शकतो हा संघ. यावेळेस लापा काय गोलंदाजी केली डिसिजन राहिला असेल कॅप्टनचा, कारण की या गोलंदाजाला तिसऱ्या क्रमांकावर आणलं गेलंय. जर दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकावर जर या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी जर दिलं असतं तर कदाचित या मॅचचं चित्र वेगळं प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. परंतु थोडस डिसिजन रॉंग झालं, त्याच कारणाचं पाहायला गेलं तर या पिछाडीवर आहेत सध्या संघ. यावेळीतला शॉट चांगला आहे, गॅप देखील आहे आणि लॉंग लेगला बॉल देखील फरार झालाय आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. येतो यावेळेसला आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मधील दमदार चौकार. पाहिलं तर 13 बॉल राहिल्या शिल्लक आणि त्यामध्ये करायच्याच फक्त अवघ्या 2 धावा. परंतु आता 2 धावा देखील काढू देईल का गोलंदाज? लगभग पाहिलं तर इथून अक्षय 11 कले संघ विजयाच्या दरवाजावर उभे आहेत, परंतु त्या दरवाजा मात्र बंद करतील का? गोलंदाज या ब्लिसला चुकी करून बसला बॅटर, परंतु फिल्डर नाही आहेत.
स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होईल का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कंप्लीट झाल्या धावा आणि 39 धावेंचं टार्गेट मात्र कंप्लीट केलंय. तर तुम्ही पाहता बॅटिंग करणारा संघ अक्षय 11 कले संघ आणि टॉप 10 मध्ये आता अगदी तुम्हाला हा संघ खेळताना पाहायला मिळेल. प्रयत्न चांगले केले होते दगडूशेठ 11 घोलवाडी संघानं, परंतु परास्त मात्र आज त्यांना व्हावं लागलाय. परंतु नेक्स्ट पर्वासाठी ऑल दी बेस्ट टीम दगडूशेठ 11 घोलवाडी संघ. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याची खेळी चांगली राहिले. अगदी गोलंदाजी करत असताना फक्त 9 धावा 3 विकेट त्याच्या नावावर राहिल्यात आणि बॅटिंग करत असताना बॉल केलेत फेस टोटल 9, ज्याच्या बॅट मधनं 6 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. वैयक्तिक 29 धावेंची बहारदार केली आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स असा राहिलाय तो नो डाऊट. टीम कॅप्टन महेंद्र वाघ्या कम स्टेज अँड कलेक्टिव्ह मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. कित्येक जणांनी पाहिलं गेलं तर या स्पर्धेला न होण्याची कमिटमेंट देखील केली होती, परंतु आयोजकांनी अगदी पाहायला गेलं तर त्यांना चुकीचं ठरवलं आणि ही स्पर्धा मात्र यशस्वीरित्याने आयोजित केल्या. पराभव झाला संघ देखील मैत्रीचा हात दोन्ही संघ पुढे वाढवताना पाहायला मिळतोय. कारण की क्रिकेटमध्ये अगदी पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये युद्धासारखं तुम्हाला लढावं लागतं, परंतु पराभव झाला तर मैदानाच्या बाहेर तुम्हाला मैत्रीसारखं वागावं लागतं आणि तेच मैत्रीचं नाते या दोन्ही संघानं जपले. परंतु महेंद्र वाघे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना 9 धावा 3 विकेट त्याच्या नावावर राहिल्यात आणि 6 चौकार त्याच्या बॅट मधना 29 धावेंची बहारदार केली आहे आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल हिरामनची कातकरी त्यांच्या शुभ असत्या. महेंद्र बागे कॉंग्रॅच्युलेशन. अगदी पाहायला गेलं तर टॉप 10 मध्ये हा संघ क्वालिफाय झालाय आणि अगदी सामनावीराची ट्रॉफी पुरस्कृत केली जात आहे महेंद्र बागे या फलंदाजाला. येस, थँक्यू सो मच. अगदी पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने तुमचा संघ आज पाहायला गेलं तर 2 मॅच मध्ये विजेता होता, दुसऱ्या मॅच मध्ये पराभव झाला, परंतु काय प्लॅनिंग तुम्ही केली आहे आणि घोलवाडी संघाच्या अगेन्स्ट तुमचा खेळ चांगला राहिला, त्याबद्दल काय म्हणाल? काही नाही, फक्त आम्ही क्षेत्ररक्षण टीम चांगलं व्हावं, गोलंदाजी चांगली व्हावी एवढाच हे केलेला. जिंकण्याचं प्लॅनिंगच बनवलं. आणि पाहायला गेलं तर ज्या पहिल्या मॅच मध्ये चुका भरपूर होत होत्या फिल्डर कडून, नेक्स्ट मॅच मध्ये पाहिलं तर